नमस्कार मित्रांनो, मी उमेश जाधव पुन्हा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। तर मित्रांनो, आरटीआय ॲडमिशन 2025-26 साठी जे आहेत पहिली लॉटरी या ठिकाणी जाहीर झालेली आहे। आता या पहिली लॉटरीमध्ये ज्या विद्यार्थ्यांची या ठिकाणी निवड झालेली आहे यांना पुढे कोणते काम करायचे आहेत जेणेकरून त्यांचा बालकांचा जो आहे प्रवेश त्या शाळेमध्ये लागलेल्या शाळेमध्ये नंबर लागलेल्या शाळेमध्ये निश्चित करता येणार आहे। ते काम तुम्हाला लवकरात लवकर करायचं आहे जेणेकरून तुमच्या बालकाचा प्रवेश निश्चित होईल, नाही तर ॲडमिशन म्हणजे प्रवेश जे आहेत तर ते रद्द सुद्धा होऊ शकते। यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। चला आता व्हिडिओला सुरुवात करूया। त्यापूर्वी चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून सोबतच घंटेचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून आपल्याला आरटीआय ॲडमिशन संदर्भातली सर्व अपडेट्स वेळोवेळी मिळत राहील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आरटीच्या लॉटरी निवड यादीमध्ये आपल्या बालकाचा जर नंबर लागला असेल तर सर्वात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, फॉर्म भरायच्या वेळेस जे डॉक्युमेंट तुम्हाला लागले होते ते सर्व डॉक्युमेंट जे आहेत तर ते घेऊन, म्हणजे जसं की या ठिकाणी पुन्हा एकदा डॉक्युमेंट सांगून देतोय कोणकोणते लागणार आहे। तर या ठिकाणी आरटीच्या ऑफिशियल वेबसाईटवरती ही डॉक्युमेंटची लिस्ट आहे, तुम्हाला हवी असेल तर मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकल, तिथून सविस्तर रीड करून तुम्ही ते सर्व डॉक्युमेंट्स घेऊन या ठिकाणी जायचं आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, जर जात संवर्गात जसं की वंचित गटातील बालकांमध्ये खालील प्रवर्गाचा समावेश होतो, जसं की अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती क, भटक्या जमाती ई व इतर मागास म्हणजे ओबीसी विशेष मागास बालके यांना जे आहेत वंचित जातमध्ये असलेले बालक जे आहेत तर त्यांचा असल्यास बघा उत्पन्नाची दाखल्याची आवश्यकता राहणार नाहीये, परंतु जे तहसील, उपजिल्हाधिकारी, विभागीय महसूल अधिकारी यांचे प्रमाणपत्र, मग त्या ठिकाणी पालकाचा, वडिलांचा किंवा बालकाचा जातीचा दाखला चालतो। म्हणजे या ठिकाणी विद्यार्थ्याचं कास्ट नसेल तर वडिलांचा सुद्धा या ठिकाणी चालेल। त्यानंतर दिव्यांग मुलांसाठी ते वैद्यकीय प्रमाणपत्र लागेल, HIV बाधित असेल तर ते HIV बाधितचं प्रमाणपत्र लागेल, कोविडमध्ये काही पालकांचे निधन वगैरे झाले असेल त्यांचे प्रमाणपत्र या ठिकाणी लागेल। त्यानंतर अनाथ बालकांना सुद्धा अनाथचं प्रमाणपत्र वगैरे लागणार आहे। आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्यास वार्षिक उत्पन्नाचा दाखला लागेल, जसं की तहसील दर्जाच्या महसूल अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र, सॅलरी स्लिप, कंपनीचा किंवा एम्प्लॉईचा दाखला किंवा आर्थिक वर्ष 2022-23 किंवा 23-24 मार्च अखेरचे 1 लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेले उत्पन्नाचा दाखला हा परराज्यातील ग्राह्य धरण्यात येणार नाही। आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्यास तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट लागणार आहे, त्यावर 1 लाखापेक्षा कमी उत्पन्न या ठिकाणी असायला हवं। घटस्फोटीस महिला पालक वगैरे असेल तर ते कागदपत्र लागणार आहे। न्यायप्रविष्ट असलेल्या घटस्फोट प्रकरणातील महिला वगैरे असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा काही डॉक्युमेंट या ठिकाणी द्यावे लागणार आहे। नंतर सर्वात महत्त्वाचं सगळ्याच बालकांना या ठिकाणी कंपल्सरी असतो तो म्हणजे आधार कार्ड, आणि आधार कार्ड नंतर आहे जन्मतारखेचा पुरावा म्हणजे बर्थ सर्टिफिकेट, जन्म प्रमाणपत्र, हे सर्वच विद्यार्थ्यांना या ठिकाणी कंपल्सरी असणार आहे। यामध्ये मग ते ग्रामपंचायत असेल, मनपा यांचा दाखला असेल, रुग्णालयातील NMA रजिस्टरमधील दाखला असेल, अंगणवाडी किंवा बालवाडीतील रजिस्टरमधील दाखला, आई वडील अथवा पालकांनी प्रतिज्ञापत्राद्वारे केलेले स्वयं निवेदन, या इतके सारे या ठिकाणी जन्म पुरावामध्ये तुम्ही देऊ शकता। त्यानंतर रहिवासीचा पुरावा, जे की रेसिडेन्सी ॲड्रेसचा पुरावा तुम्हाला या ठिकाणी कोणकोणते देऊ शकतात बघू शकता। रेशनिंग कार्ड असेल, ड्रायव्हिंग लायसन्स असेल किंवा वीज, टेलिफोन बिल देयक, पाणीपट्टी, प्रॉपर्टी टॅक्स देयक, घरपट्टी, फक्त राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट यापैकी कोणतेही एक, इतके सगळे जर तुमच्याकडे नसेल, आता ही कागदपत्र निवासी पुरावा म्हणून नसतील तरच भाडे तत्वावर राहणाऱ्या पालकांकरिता भाडे करार हा दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत असावा, भाडे करार फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचा असावा व त्याचा कालावधी 11 महिन्याचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी असलेला असावा, हा निवासी पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल। जर तुम्ही एखाद्या वेळेस बाहेरगावी राहत असाल, भाडे तत्वावर राहत असाल तर तुम्हाला भाडे करार द्यावा लागणार आहे, आणि तो सुद्धा तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्याच्या पूर्वीचा असावा, 11 महिन्याचा तरी कमीत कमी तो भाडे करार या ठिकाणी असावा। आणि यासोबत अजून 2 महत्त्वाचे डॉक्युमेंट्स तुम्हाला घेऊन जायचे आहेत सर्व कागदपत्रासोबतच, ते म्हणजे डिक्लेरेशन म्हणजे हमीपत्र, जे की वेबसाईटवरती दिलेलं आहे, परंतु तुम्हाला हे पण हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देऊन टाकाल। हा हमीपत्र भरून घ्यायचा आहे, जसं की विद्यार्थ्यांचं नाव टाकायचं आहे, त्याचा अर्ज क्रमांक, फॉर्मवरती जो अर्ज क्रमांक त्यांना भेटलेला आहे फॉर्म भरताना त्या फॉर्मवरती दिलेला आहे, आणि आई वडिलांचे पालक श्री सौ म्हणजे इथं वडिलाचं नाव, वडील नसेल तर आईचे नाव या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे, अशा पद्धतीने सही व नाव टाकून घ्यायचे आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे, इकडे तारीख टाकून घ्यायचा आहे, आणि हा हमीपत्र सुद्धा तुम्हाला कागदपत्रासोबत घेऊन जायचं आहे। आणि अजून यासोबतच एक ॲडमिट कार्ड किंवा अलॉटमेंट लेटर सुद्धा तुम्हाला घेऊन जायचं आहे, आणि ते कुठून भेटणार आहे ते सुद्धा मी सांगून देतो। सर्वप्रथम तुम्हाला आरटीच्या ऑफिशियल वेबसाईटवरती यायचं आहे, आणि इथं बघा ॲडमिन किंवा स्कूल लॉगिन या ठिकाणी दिलेलं आहे, परंतु इथं ऑनलाईन ॲप्लिकेशनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। ऑनलाईन ॲप्लिकेशनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला बालकाचं जे आहे युजर नेम, पासवर्ड फॉर्म भरायच्या वेळेस जो मिळालेला आहे तो युजर नेम, पासवर्ड या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। जसं की बघा असं इंटरफेस तुमच्या समोर येणार आहे, आणि इथं तुम्हाला युजर नेम, पासवर्ड टाकून घ्यायचा आहे, आणि या ठिकाणी लॉग इन करायचं। लॉग इन ID
पासवर्ड आणि खाली कॅप्चा दिलेला जसंच तसा टाईप करून घ्यायचा आहे आणि टाईप केल्यानंतर जे आहे खाली लॉग इन बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक केल्यानंतर बघा तुमच्यासमोर असं इंटरफेस या ठिकाणी येणार आहे। तुमच्यासमोर असं पेज या ठिकाणी ओपन होणार आहे। जसं की वरती माहिती दिलेली असेल चाइल्ड इन्फॉर्मेशन, ॲप्लिकेशन, स्कूल सिलेक्शन, फॉर्म सबमिशन आणि ॲडमिट कार्डचा या ठिकाणी ऑप्शन असणार आहे। बघा मी गोल केलेला आहे। तर त्या ॲडमिट कार्डवरती क्लिक केल्यानंतर सरळ तुमच्यासमोर अलॉटमेंट लेटर या ठिकाणी जनरेट होणार आहे। या पद्धतीचं एक अलॉटमेंट लेटर किंवा ॲडमिट कार्ड याला म्हणतात। अशा पद्धतीने तुमचं या ठिकाणी जनरेट होणार आहे। ह्याची सुद्धा प्रिंट तुम्हाला त्या सर्व कागदपत्रासोबत घेऊन जायचं आहे। याच्याशिवाय तुमचं प्रवेश या ठिकाणी निश्चित करणार आहे नाही। व्हेरिफिकेशन कमिटी जे आहे ते रद्द करू शकते। म्हणून हमीपत्र आणि हे जे एक अलॉटमेंट लेटर प्रिंट आहे ते सोबत घेऊन जा। आणि हे सर्व जे काम आहेत तर तुम्हाला कुठे जायचं आहे, सर्व डॉक्युमेंट घेऊन जर तालुकास्तरीय या ठिकाणी पंचायत समिती वगैरे असेल, वार्ड वगैरे असेल, तिथं जाऊन तुम्हाला हे सगळे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचे आहेत। व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला ती पडताळणी समिती एक रिसिप्ट देईल ॲडमिशन कन्फर्मची। ती रिसिप्ट घेऊन परत एक झेरॉक्स वगैरे आहेत तर ते तुम्हाला जे शाळेमध्ये विद्यार्थ्यांचं अलॉटमेंट झालेले आहे त्या शाळेत जाऊन त्या ठिकाणी ते डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी सबमिट करायचं आहे। म्हणजे तुमचा प्रवेश बालकाच्या या ठिकाणी निश्चित होणार आहे। आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी बघू शकता। निवड यादीतील लिस्ट नंबर 1 प्रवेश पात्र विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याची मुदत दिनांक 14/2/2025 पासून 28/2/2025 पर्यंत राहील। म्हणजे या ठिकाणी 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत तुम्हाला हे सर्व कामे करायचे आहेत। व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट करून घ्यायचे आहेत। त्यानंतर शाळेत जाऊन आपला प्रवेश या ठिकाणी निश्चित करून घ्यायचा आहे। यासाठी फक्त 28 तारखेपर्यंतच मुदत दिलेली आहे। म्हणून सर्व पालकांनी ज्यांची निवड झालेली आहे बालकांची लवकरात लवकर आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून प्रवेश निश्चित करून घ्यायचे आहेत। अजून काही डाऊट शंका असली तर तुम्ही नक्कीच कमेंट करून विचारू शकता। चला मग भेटू पण अशा अपडेट सोबत नवीन व्हिडिओ। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।